चांदवड तालुक्यातील मालसाने येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ मालेगावकडून नाशिककडे आज दिनांक 3 जून रोजी दुपारी 1 वाजता एसटी बस रावळ डेपोची क्रमांक MH20 BL 2656 बुऱ्हाणपूर नाशिक व कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 15 जण जखमी झाले। यातील काही जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय तर काहींना वडाळी भुई व इतरत्र दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले। एसटी बस चालक हा कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने कंटेनरला पाठीमागून धडक दिली। दरम्यान कंटेनर पुढे निघून गेल्याने त्याचा नंबर मिळाला नाही, तर या धडकेने बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर चढून दुभाजकाच्या मधोमध असलेल्या लोखंडी खांबाला बसने धडक दिली। या धडकेत बस चालकासह बसमधील 15 प्रवासी जखमी झाले। त्यापैकी 7 जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। त्यात अभिनंदन जोशी राहणार मालेगाव, हेमंत पुंडलिक नंदन ताराबाद, बाई संजय खैरे चिंचवे, डॉक्टर रोहिणी शिंदे अमृतधाम, बस चालक गणेश नामदेव बडगुजर वय 45, वाहक अतुल अशोक कोळी 40 यांना मंगरूळ सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदत करून व त्यांच्या रुग्णवाहिनीने चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यावेळी चांदवड येथे डॉक्टर अभिजित निकम तसेच डॉक्टर आव्हाड व चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी तत्काळ त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक व मालेगाव येथे पाठवण्यात आले। नाशिक बाजूला चालले होते ना? मग बाहेरच्या बाजूच्या लेनला होते का मधल्या लेनला होते तुम्ही? बाहेरच्या लेनला। या साईडला मी या साईडला इकडून जाते ना खाली नाशिककडे चालले ना? हां नाशिककडे जाते। नाशिककडे जाताना ते बाहेरच्या लेनला होते आणि डिवायडर मग आले ते मध्ये परत तिकडे बोलेरो गाडी चालू होती ना, बोलेरोवाला अचानक माझ्या बाजूला आला, माझ्या बाजूने बसला आणि थांबला। मग मला तेवढा टायमिंग नाही ना, मग मी एक गेअर उतरवून ब्रेक मारून कवर केले। बाबा थांबल्यामुळे म्हटलं गाडीला गाडी म्हणून मग मी कंटेनर ह्या बाजूने चालू होता। कोणत्या लेनमध्ये कंटेनर कोणत्या लेनमध्ये होता? डिवायडरच्या? हां डिवायडरला लागून चालत होता। डिवायडरच्या लागून चालत? हां तो डिवायडरला लागून चालत। बाहेरच्या बाजून चालताना तुम्ही वाहक का चालक होते? बोलून मारली त्यामुळे ब्रेक घेतला आणि गिअर टाकून एक गिअर उतरून कवर केली, तरी मग तो जागीच थांबून गेला थोडा। बोलेरो जीप होती बोलेरो, मला जागा नाही ना, मी एक इकडे उतरवायची नाही तर तोपर्यंत कंटेनरला गॅप होता। मला तिकडे गॅप दिसला ना, मग मी ड्रायव्हर साईडला घेतली, तो इकडे गेला ना, कोणत्या ड्रायव्हर साईडला गेला माझी गाडी। तुम्ही पट्टा कुठले तारा कुठं चालली होती? नाशिक कुठं झालं हे? काय नाव आहे आपलं तुमचं? तो गाडी बाहेर निघा सोबत का मंगरूळ सोबत मोटरसायकलवाला आला वाचवण्यासाठी डिवायडरवरती गाडी। कोणची गाडी वाचवायला? तुम्ही बसने चालले होते ना, पण पुढं काय कशा प्रकार झाला? मोटरसायकलवाला आला होता आडवा, तो एकदम फाट्यापासून बाहेर निघाला ना, पाहून त्याला पाहिलं डिवायडर होतं। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।